नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूरच्या माध्यमातून मी इनामदार सर मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडचा चॅप्टर नंबर 2 परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन MST CET साठी घेऊन तुमच्यासमोर या ठिकाणी उपस्थित झालो आहे. मित्रांनो, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन हा जो चॅप्टर आहे, हा चॅप्टर आज आपण MST CET साठी बघणार आहोत. त्यामध्ये आपण सुरुवातीला या चॅप्टर मध्ये काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आणि रिझल्ट जे आहेत ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. सो लेट्स बिगिन द चॅप्टर. द परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन या चॅप्टरचा उपयोग आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिकल लाईफ मध्ये खूप वेळेस या ठिकाणी होत असतो. आपलं ब्रेन जर आपण त्या लेवलला ऍक्टिव्हेट केलं, विचारसरणी जर आपण त्या लेवलला आपण ऍक्टिव्हेट केली तर प्रॉब्लेम्स खूप सोपे होऊन जातात. तर अगदी सुरुवातीला बघा, पहिला पॉइंट तो सर्वांना अगदी माहित असतो का, फॅक्टोरियल नोटेशन. फॅक्टोरियल नोटेशन म्हणजे काय? या ठिकाणी सांगितले n be the positive integer, then the continued product of first n natural numbers is called a factorial. Product of first n natural numbers is called a factorial n and it is to be denoted by n. आणि त्या ठिकाणी फॅक्टोरियलचा या ठिकाणी सिम्बॉल बघितला, एक्सक्लेमेशन मार्क या ठिकाणी त्याबद्दल असतात, बरोबर. तर आपण n फॅक्टोरियल या पद्धतीने लिहित असतो आणि n फॅक्टोरियल इज ऑलवेज इक्वल टू n इंटू n मायनस 1 इंटू n मायनस 2 अप टू 0 च्या अगोदर पर्यंत. नॉट 0 घेत नाही आपण. म्हणजे याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी बघा, 0 फॅक्टोरियल. Always remember that 0 factorial is always equal to 1. त्यानंतर 1 factorial is also equal to 1. After that 2 factorial. आता मग आपण 2 पासून तर 1 पर्यंत आपण मल्टिप्लिकेशन करणार, 2 into 1 is equal to असणार आहे 2. After that 3 factorial. 3 factorial can be written as बघा 3 into, आपण त्याला या पद्धतीने पण लिहू शकतो, 2 factorial. 3 into 2 factorial and so it is again equal to 3 into 2 and 3 to the या ठिकाणी 6. Similarly my dear friends, बघा 4 factorial can be written as 4 into 3 factorial, or it can be written as 4 into 3 into 2 factorial, or it can be written as 4 into 3 into 2 into 1. So लक्षात आलं, 4 3 12, 12 to the 24, which will be equal to 24. मग या ठिकाणी बघा, एक छोट्याशा नंबर आपलं जस्ट क्लोज टू इट नंबरच्या फॅक्टर मध्ये आपण त्या नंबरला ट्रान्सफर करू शकतो. मीन्स 5 factorial can be written as 5 into 4 factorial, or it can be written as 5 into 4 into 3 factorial, or it can be written as 5 into 4 into 3 into 2 factorial. म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं, मल्टिप्लिकेशन केलं 5 4 20 and 3 to the 6 and 6 to the 12, so it is equal to 120. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल तर फॅक्टोरियल नोटेशनला आपण कोणत्या पद्धतीने आपण लिहू शकतो हे तुमच्या या ठिकाणी लक्षात येत असेल. त्या ठिकाणी त्यामध्ये इफ n इज अ निगेटिव्ह ऑर अ फ्रॅक्शन देन n फॅक्टोरियल इज नॉट डिफाइंड. म्हणजे लक्षात आलं, निगेटिव्ह नंबर साठी ऑर फ्रॅक्शन साठी है ना, फॅक्टोरियल इज नॉट डिफाइंड. फॅक्टोरियल इज नॉट डिफाइंड. त्यानंतर आपण या ठिकाणी बघितलेलंच आहे, 0 फॅक्टोरियल इज इक्वल टू 1. त्यानंतर बघा, n फॅक्टोरियल कॅन बी रिटन n इंटू n मायनस 1 फॅक्टोरियल, ऑर इट कॅन बी रिटन n इंटू n मायनस 1 इंटू n मायनस 2 फॅक्टोरियल. ते या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल बघा. म्हणजे n जर 5 असेल तर 5 into 4 फॅक्टोरियल म्हणजे n minus 1 फॅक्टोरियल. इट कॅन बी रिटन as 5 into 4 into 3 फॅक्टोरियल, n minus 2 फॅक्टोरियल, और 5 into 4 into 3 into 2 फॅक्टोरियल. या पद्धतीने आपण फॅक्टोरियल नोटेशन आपण लिहू शकतो. आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर या ठिकाणी जसं आलं बघा 6, या ठिकाणी आलंय बघा 2 24 आणि या ठिकाणी 120. हे नंबर्स या ठिकाणी फॅक्टोरियल नोटेशनचे फायनल रिझल्ट म्हणून आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. And the point number 5 बघितलं बघा, factorial n is defined only for a whole number. है ना, होल नंबर साठीच फक्त या ठिकाणी फॅक्टोरियल नोटेशन आपण या ठिकाणी डिफाइन करणार आहोत. Then let's go to point number 2, fundamental principle of counting. या ठिकाणी बघा, ब्रेन आपल्याला या ठिकाणी ऍक्च्युअली जसं आपण मोबाईलचं सिम कार्ड ऍक्टिव्हेट केल्यानंतर है ना, ज्या सिम कार्ड मध्ये ज्या कंपनीचं सिम कार्ड आहे त्याच टॉवरचं या ठिकाणी ऍक्टिव्हेशन होत असतं. त्याचप्रमाणे बघा, या ठिकाणी आपल्याला परम्युटेशन कॉम्बिनेशन ब्रेन मध्ये ते विचारसरणी ऍक्टिव्हेट करावी लागते.
म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रॉपर लेवलला थिंकिंग करावं लागणार आहे. आणि ती थिंकिंग आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी खूप महत्वाचे असणार आहे. ते विचार जर आपल्या करेक्ट ब्रेन मध्ये त्या लेवलला जर नाही आले तर प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह नाही करू शकत. सो प्रॉब्लेम परफेक्टली सॉल्व्ह करण्यासाठी फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग या ठिकाणी आपण समजून घेत आहोत बघा. फर्स्ट आहे ऍडिशन प्रिन्सिपल. इफ टू म्युच्युअली exclusive operations can occur in m ways and n ways respectively. म्हणजे दोन म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहे. एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय, ते डज नॉट डिपेंड ऑन इच अदर, ते सेपरेट असतात, एकदम वेगवेगळे दोन ऑपरेशन्स असतात. आणि त्या ठिकाणी जर एक ऑपरेशन यम वेगवेगळ्या यम डिफरंट वेजनी ऑकर होत आहे पहिला, आणि दुसरा हा एन डिफरंट वेनी ऑकर जर होत आहे, देन ते म्हणतात नंबर ऑफ वेज इन विच आयदर कॅन ऑकर इज एम प्लस एन. याला ऍडिशन या ठिकाणी म्हटले गेले, ऍडिशन प्रिन्सिपल. येते लक्षात. म्हणजे आपण या ठिकाणी काय करणार आहोत, त्या दोघांचं आपण ऍडिशन करणार आहोत है ना, जर ते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह ऑपरेशन्स असतील तर. त्यानंतर बघा या ठिकाणी मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल. इफ वन ऑपरेशन कॅन बी परफॉर्म्ड इन m different ways, if one operation can be performed in m different ways and other operation can be performed in n different ways, है ना. दोन ऑपरेशन आहे, एक ऑपरेशन m वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी परफॉर्म होतोय आणि दुसरं ऑपरेशन n डिफरंट वेगळ्या पद्धतीने ऑपरेशन परफॉर्म होत आहे, तर ते म्हणतात देन द two operations taken together, एकत्रितपणे है ना, taken together and performed in m into n ways. आणि एकत्रितपणे म्हटलं है ना, a and b दोन्ही a and b म्हटलं तर या ठिकाणी मल्टिप्लिकेशन होणार आहे. दोन्ही एकत्रित या ठिकाणी आपण जर बोललो है ना, दोन्ही एकत्रित ऑकर होत आहे असं आपण जर बोललो तर त्या ठिकाणी इट विल ऑकर इन m into a, त्याला मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल म्हणतात, m into n डिफरंट वेज. देन वी गो टू द परम्युटेशन. या ठिकाणी बघा परम्युटेशन या ठिकाणी आपण समजून घेत आहोत. परम्युटेशनची डेफिनेशन काय बघा, परम्युटेशन व्हेन ऑल ऑब्जेक्ट्स आर डिस्टिंक्ट. आणि परम्युटेशन कधी आपण या ठिकाणी करणार, व्हेन ऑल ऑब्जेक्ट्स आर डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळे असणार आहे, बरोबर. द नंबर ऑफ परम्युटेशन ऑफ n different objects taking r at a time is represented as npr. याला काय म्हणता येईल, npr, or it is also represented as p into bracket n comma r, p into bracket n comma r. इथे लक्षात. म्हणजे बघा इन ऑल टोटल आपल्याकडे n नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स आहेत आणि n नंबर ऑफ ऑब्जेक्ट कॅन बी सिस्टमॅटिकली अरेंज है ना. या ठिकाणी त्यामधले r ऑब्जेक्ट्स आपण जर सिस्टमॅटिकली अरेंज किती वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो हे जर आपल्याला फाइंड करायचं आहे, तर सिस्टमॅटिक अरेंजमेंट या ठिकाणी आपण बघूया है ना. सिस्टमॅटिक अरेंजमेंट या ठिकाणी बोलतोय. Out of n number of objects, r objects can be systematically arranged in npr different ways, and that permutation is also defined or represented as p into bracket n comma r, where npr is equal to n factorial upon n minus r factorial. npr काय आहे, n factorial upon n minus r factorial. इथे लक्षात. हा परम्युटेशनचा फॉर्म्युला या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत, n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r फॅक्टोरियल. म्हणजे याचं आपण बेस्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघितलं बघा. देर आर 5 ऑब्जेक्ट्स आणि आपल्याला 2 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज्ड इन हाऊ मेनी डिफरंट वेज आउट ऑफ 5 ऑब्जेक्ट्स या ठिकाणी आपण बघितलं. या ठिकाणी लक्षात येईल it will be represented as 5 factorial upon 5 minus 2 is a 3 factorial, and so it can be solved as 5 factorial is 5 into 4 into 3 फॅक्टोरियल, आणि आपण डिनॉमिनेटर 3 फॅक्टोरियल आहे त्याच्यामुळे आपण त्याला 3 फॅक्टोरियल पर्यंत या ठिकाणी घेत आहोत. लक्षात आलं. दिस 3 फॅक्टोरियल and 3 फॅक्टोरियल गेट्स कॅन्सल and result is 5 4 20. 5 4 20 म्हणजे दोन ऑब्जेक्ट्स आपण 5 मधले दोन ऑब्जेक्ट आपण वेगवेगळ्या पद्धतीने 20 डिफरंट टाइप मध्ये आहे ना, वेगवेगळ्या आपण अरेंजमेंट मध्ये आपण या ठिकाणी त्यांना पुटअप करू शकतो. लक्षात. So let's go to next point. The number of permutation of n different objects taken r at a time when the repetition of objects in the permutation is allowed. या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या, खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. तर या ठिकाणी म्हणतात बघा, the number of permutation of n different objects taken r at a time. है ना, n different ऑब्जेक्ट मधून जर r ऑब्जेक्ट आपण at a time जर घेतले आणि ते म्हणतात when repetition of object in permutation is allowed. Repetition is allowed म्हटलं तर permutation will be n raised to r. Permutation will be
n रेस टू r है ना. या ठिकाणी n जर 5 आहे, r जर 2 आहे, it will be 5 square, that will be 25. Repetition will allowed, so it will be n raised to r. इथे लक्षात रिपिटेशन जर अलाउड असेल तर. त्यानंतर ते म्हणतात नंबर ऑफ अरेंजमेंट ऑफ n डिफरंट ऑब्जेक्ट्स टेकन ऑल ॲट टाइम. n डिफरंट ऑब्जेक्ट्स टेकन ऑल ॲट टाइम when two specified objects always come together. Two specified objects always come together is a 2 into bracket n minus 1 factorial. या ठिकाणी बघा पुन्हा आपण समजून घेतो बघा द नंबर ऑफ अरेंजमेंट ऑफ n डिफरंट ऑब्जेक्ट. n वेगवेगळे आहे ना, n डिफरंट ऑब्जेक्ट जे आहेत, n डिफरंट ऑब्जेक्ट जर आपण एकत्रितपणे घेतले, सर्वचे सर्वांचा जर आपण विचार केला, टेकन ऑल ॲट अ टाइम, बरोबर, आणि त्यामध्ये आपण विचार करतो व्हेन टू स्पेसिफाईड ऑब्जेक्ट्स, कोणते तरी दोन स्पेसिफिक ऑब्जेक्ट जर आपण या ठिकाणी आपण बोललो दे ऑलवेज कम टुगेदर. दोन स्पेसिफिक ऑब्जेक्ट जर ऑलवेज कम टुगेदर म्हटलं तर आपण म्हणणार 2 into bracket n minus 1 factorial. 2 into bracket n minus 1 factorial. लक्षात ठेवा फॉर्म्युला. when two objects come together will 2 into bracket n minus 1. या ठिकाणी बघा if there are 5 different objects, if we take consider all 5 objects and out of which 2 comes together, then its permutation will be 2 into bracket 5 minus 1 factorial ways. So या ठिकाणी लक्षात आलं 2 into 5 minus 1 is the 4 factorial. So 2 into 4 factorial different ways that arrangement can be done. ते लक्षात. या ठिकाणी प्रॅक्टिकल एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे, ते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवले गेले पाहिजे, ते आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेतले पाहिजे. त्यानंतर स्टँडर्ड रिझल्ट्स आहेत, हे स्टँडर्ड रिझल्ट्स आपल्याला पाठ करायचे आहेत. दॅट विल बी व्हेरी हेल्पफुल while solving the problem. ते म्हणतात npn is equal to n factorial. मग याला आपण या ठिकाणी ऑपरेट करून बघू बघा. npn मीन्स या ठिकाणी काय लक्षात आलं, n factorial upon n minus n है ना, n minus n factorial. So it will be equal to n factorial upon 0 factorial, that will be equal to n factorial. So लक्षात आलं npn is equal to आलेला n factorial. त्याचे एक्झाम्पल जर बघितलं आपण या ठिकाणी 5p5 will be equal to 5 factorial. इथे लक्षात 3p3 will be equal to 3 factorial. इथे लक्षात. त्यानंतर बघा या ठिकाणी सेकंड फॉर्म्युला np0 is always equal to 1. सेकंड या ठिकाणी फॉर्म्युला बघा या ठिकाणी ते म्हणतात np0 means it will be n factorial upon n minus 0 factorial. So it will be n factorial upon n minus 0 is n factorial, and both n factorial gets cancelled, it is equal to 1. म्हणजे याचा बेस्ट एक्झाम्पल या ठिकाणी आपण बघितलं बघा है ना, it will 5p0 it will be equal to 1. 5p0 will be equal to 1. Similarly 3p0 will also be equal to 1 है ना, 3p0 will be also equal to 1. हे स्टँडर्ड रिझल्ट्स आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. फटाफट आन्सर फाइंड करण्यासाठी आपल्याला रिझल्ट महत्त्वाचे असणार आहे. त्यानंतर थर्ड फॉर्म्युला बघा np1 is equal to 1. सो या ठिकाणी थर्ड फॉर्म्युला आपण या ठिकाणी बघतो बघा np1, so it will be n factorial upon n minus 1 factorial. n minus r असतो, r ची व्हॅल्यू 1 आहे, so n minus 1 factorial. This n factorial can be written as n into bracket n minus 1 and n minus 1 factorial, n minus 1 factorial आणि आपण आहे बघा n minus 1 factorial. या ठिकाणी लक्षात आलं this n minus 1 factorial gets cancelled आणि काय राहिलं या ठिकाणी बघा it is equal to n. याचं बेस्ट एक्झाम्पल या ठिकाणी बघितलं बघा what will be then 5p1 will be equal to 5, 3p1 will be equal to 3. इथे लक्षात. सिमिलरली 4p1 will be equal to 4, 2p1 will be equal to 2. इथे लक्षात. या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असतील तो फॉर्म्युले कोणत्या पद्धतीने या ठिकाणी आपण सॉल्व्ह करून आपण रिझल्ट फाइंड करत आहोत है ना. या ठिकाणी इम्पॉर्टंट रिझल्ट कोणत्या पद्धतीने येत आहेत हे या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असतील. पॉईंट नंबर आपण 4 कडे चाललो बघा. ते म्हणतात npn-1 is equal to n factorial. आणि मग या ठिकाणी आपण बघितलं फोर्थ रिझल्ट आपण बघूया बघा np of n-1. या ठिकाणी फॉर्म्युला काय येणार बघा n फॅक्टोरियल अपॉन n minus 1 फॅक्टोरियल. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल बघा n फॅक्टोरियल अपॉन या ठिकाणी आपण जर बघितलं ब्रॅकेट ओपन केलं तर बघा n minus n plus 1 फॅक्टोरियल. सो लक्षात आलं n gets cancelled आणि n फॅक्टोरियल अपॉन 1 फॅक्टोरियल is always equal to n फॅक्टोरियल. या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल बघा याचा बेस्ट एक्झाम्पल आता तुमच्या लक्षात येईल बघा
या ठिकाणी आपण परम्युटेशन फाइंड करत आहोत. आपण या ठिकाणी n ची व्हॅल्यू घेतली 5 आणि या ठिकाणी n-1 जर केलं 4, लक्षात आलं 5p4 will be equal to 5 factorial. 5p4 will be equal to 5 factorial. Similarly 4p3 will be equal to 4 factorial. तुमच्या या ठिकाणी लक्षात येत असतील की या पद्धतीने आपण परम्युटेशनचे फॉर्म्युले जे आहेत स्टँडर्ड रिझल्ट ते आपण लक्षात ठेवणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी बघा ते म्हणतात npr is always equal to n-1 p1 pr. n-1 pr plus r into n-1 pr-1. इथे लक्षात हा फॉर्म्युला व्यवस्थित बघा. npr is equal to n-1 pr plus r into n-1 pr-1. इथे हा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सो लेट्स गो टू द नेक्स्ट फॉर्म्युले. पुढचा फॉर्म्युला म्हणता when permutation when all objects are not distinct. Permutations when all objects are not distinct म्हणजे सर्व ऑब्जेक्ट्स वेगवेगळे नाहीयेत. त्यामध्ये काय नंबर ऑफ परम्युटेशन ऑफ n ऑब्जेक्ट्स when p are of kind 1 of one kind है ना. p हा पहिल्या प्रकारचा आहे, q हा दुसऱ्या प्रकारचा आहे आणि r हा तिसऱ्या प्रकारचा आहे. then the rest if any are of different kind is. बरोबर, म्हणजे त्याचं परम्युटेशन काय येणार या ठिकाणी आपल्याला टोटल n फाइंड करावं लागेल. टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स किती आहेत n. सो इट विल n फॅक्टोरियल अपॉन पहिला हा p है ना. वन काइंड हा पहिला हा p नंबर ऑफ आहे. सो इट विल p फॅक्टोरियल. दुसरा q आहे q फॅक्टोरियल. तिसरा r आहे r फॅक्टोरियल. तो या ठिकाणी आपण लक्षात ठेवत आहोत वेगवेगळे जर डिस्टिंक्ट आहेत परम्युटेशन ऑफ when the objects are not distinct. इथे लक्षात तर लक्षात आलं या ठिकाणी n फॅक्टोरियल अपॉन p फॅक्टोरियल इंटू q फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल या ठिकाणी हा परम्युटेशनचा फॉर्म्युला आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे चाललोय, दॅट इज सर्क्युलर परम्युटेशन. सर्क्युलर परम्युटेशन मध्ये आपण समजून घेतो बघा नंबर ऑफ सर्क्युलर परम्युटेशन ऑफ डिफरंट ऑब्जेक्ट्स always equal to n-1 factorial. Number of circular permutation of different objects is always equal to n-1 factorial. And the दूसरा पॉइंट बघा, if the clockwise and clockwise and anti-clockwise orders are not distinguished. है ना, काय म्हणतात या ठिकाणी clockwise and anti-clockwise orders are not distinguished, then the number of ways will be equal to 1/2 into n-1 factorial. है ना. काउंटर म्हणजे अँटी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज ऑर्डर जर डिस्टिंग्विश नसेल या ठिकाणी the number of ways will be 1/2 into n-1 factorial. 1/2 into n-1 factorial. त्यानंतर बघा the number of ways in which the n objects of which p are like. बघा the number of ways in which n objects of which are p are alike म्हणजे सेम can be arranged in a circular order. Can be arranged in circular order as n-1 factorial upon p factorial. Number of ways in which n objects of which p are same. p कसे आहेत सेम आहेत. बरोबर, म्हणजे या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे p are alike म्हणजे p are same. बरोबर ना. n नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स मध्ये जर p ऑब्जेक्ट सेम आहे मग अरेंजमेंट किती वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकते. दॅट विल बी n-1 factorial. n-1 factorial upon p factorial. n-1 factorial upon p factorial हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आणि भरपूर वेळेस आपल्याला यूज करावा लागणार आहे. तर आपल्याकडे जर या ठिकाणी 4 ऑब्जेक्ट्स आहेत, फॉर एक्झाम्पल 4 लेटर्स आहेत, फॉर एक्झाम्पल देर आर 4 है ना 5 डिफरंट लेटर्स आपण कन्सिडर केला है ना. 5 लेटर्स आहेत आणि ह्या 5 लेटर्सच्या पैकी है ना या ठिकाणी 2 लेटर्स असे आहेत दे आर सेम, 2 आर सेम अलाइक. बरोबर, इथे लक्षात मग अरेंजमेंट ऑफ दिस लेटर्स आपण किती वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. दिस अरेंजमेंट कॅन बी डन इन बघा या ठिकाणी n-1 5 किती आलं दॅट इज 4 फॅक्टोरियल अपॉन ते म्हणता या ठिकाणी p फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. सो इट विल बी 4 into 3 into 2 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल गेट्स कॅन्सल. सो इट विल बी 4 3 12. तुमच्या लक्षात येत असेल एक छोट्याशा एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. So let's go to point number 4. The number of circular permutation. The number of circular permutation of n different objects taken r at time. Number of circular permutation of n different objects taken r at a time. And n different object मधून जर r आपण ऑब्जेक्ट्स या ठिकाणी आपण at a time घेतले
when clockwise and anti-clockwise orders are taken as different, है ना, clockwise and anti-clockwise orders are different घेतली तर permutation will be NPR upon R. Permutation will be NPR upon R. But if clockwise and anti-clockwise are not different, है ना, clockwise anti-clockwise orders are different नसतील, then the required number of ways will be NPR upon 2R. NPR upon 2R. है ना, different असेल तर denominator R आहे आणि सेम असेल तर 2R आहे. सेम असेल तर काय असणार आहे 2R आहे डिनॉमिनेटरला. मग या ठिकाणी आपण चाललोय कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला. कॉम्बिनेशन हा फॉर्म्युला जो आहे दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. या ठिकाणी आपल्याला कॉम्बिनेशन 12th स्टँडर्ड मध्ये पण आपल्याला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन चॅप्टर मध्ये आपल्याला कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला या ठिकाणी लागणार आहे. सो कॉम्बिनेशन या ठिकाणी आपण व्यवस्थित समजून घेऊया. बघा कॉम्बिनेशन कोणत्या ठिकाणी या ठिकाणी वापर होत आहे. नंबर ऑफ कॉम्बिनेशन ऑफ n डिफरंट ऑब्जेक्ट्स. नंबर ऑफ कॉम्बिनेशन आपल्याला फाइंड करायचं कसं, n डिफरंट ऑब्जेक्ट्स पैकी r एट ए टाइम जर आपण या ठिकाणी सिलेक्ट केलं है ना, n मधून r सिलेक्शन आपण किती वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो, दॅट विल बी इक्वल टू NCR. आणि NCR मीन्स या ठिकाणी याला कॉम्बिनेशन म्हटले गेलंय. NCR डिफरंट वे इट कॅन ऑल्सो बी डिनोटेड ॲज बघा C इंटू ब्रॅकेट NR, C इंटू ब्रॅकेट NR. आणि 12th स्टँडर्ड मध्ये बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन चॅप्टर मध्ये या पद्धतीने पण नोटेशन केले जातं बघा. राऊंड ब्रॅकेट मध्ये n आणि n च्या खाली असणार आहे r. आणि मग कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला काय आहे, व्हॉट इज फॉर्म्युला फॉर कॉम्बिनेशन. सो NCR इज इक्वल टू n फॅक्टोरियल अपॉन बघा या ठिकाणी एक्स्ट्रा आलंय परम्युटेशनच्या पेक्षा एक्स्ट्रा काय आलंय r फॅक्टोरियल आलंय. n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल. म्हणजे लक्षात आलं हा जो पार्ट आहे दिस पार्ट इज नथिंग बट इट इज इक्वल टू NPR बरोबर. आणि हा r फॅक्टोरियल एक्स्ट्रा आहे. So NCR is always equal to NPR upon R factorial है ना. NCR is always equal to NPR upon R factorial. या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला या ठिकाणी कोणत्या पद्धतीने आपण यूज करणार आहोत. पॉइंट नंबर 1 आपण या ठिकाणी समजून घेऊ बघा. NCR is always a natural number. NCR ची व्हॅल्यू काय असणार आहे, इट विल ऑलवेज अ नॅचरल नंबर ग्रेटर दॅन 0 आणि ग्रेटर दॅन 0 असणार आहे. इथे लक्षात. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला बघा ते म्हणतात NC0. NC0 इज ऑलवेज इक्वल टू NCN इज ऑलवेज इक्वल टू 1. मग या ठिकाणी आपण बघितलं बघा NC0 आपण या ठिकाणी बघतो 5C0. मग हा फॉर्म्युला जर आपण यूज केलं तर काय येणार बघा, इट विल बी 5 फॅक्टोरियल अपॉन 0 फॅक्टोरियल इंटू 5 मायनस 0 इज अगेन 5 फॅक्टोरियल. लक्षात आलं. 5 फॅक्टोरियल गेट्स कॅन्सल, 0 फॅक्टोरियल इज 1 and so result is 1. सिमिलरली या ठिकाणी ते म्हणताय बघा 5C5 पण आपण बघितलं बघा 5 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल इंटू 5 मायनस 5 मायनस 5 is 0 फॅक्टोरियल. अगेन 5 फॅक्टोरियल गेट्स कॅन्सल and 1 upon 0 factorial is 1. So लक्षात आलं बघा NC0 or NCN is always equal to 1. इथे लक्षात या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता यावरनं आपण अजून एक रिझल्ट आपण या ठिकाणी फाइंड करू शकतो बघा. तो पुढे येणारच आहे पण या ठिकाणी लक्षात आलं बघा NCR इज ऑलवेज इक्वल टू बघा NC आणि N मायनस R. या ठिकाणी कसं लक्षात आलं बघा 5C0. आता या 0 च्या जागेवर जर आपण या ठिकाणी 5 मायनस 0 बघितलं तर 5 येणार आणि 5C0 ची व्हॅल्यू पण 1 आहे आणि 5 मायनस 0 इज 5 इज ऑल्सो इक्वल टू 1. म्हणून या ठिकाणी हा स्टँडर्ड रिझल्ट आपल्याला जो आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना बऱ्याच वेळेस यूज होणार आहे. NCR इज ऑलवेज इक्वल टू NCN मायनस R है ना. NCR इज ऑलवेज इक्वल टू NCN मायनस R. इथे लक्षात. म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं बघा 5C2 तर 5C2 चा रिझल्ट कोणाबरोबर सेम असेल, इट विल 5C आणि या 2 च्या जागेवर काय येणार 5 मायनस 2 इज 3. 5 minus 2 is 3. आपण या ठिकाणी ऑपरेट करून बघू बघा. सो लेट अस फाइंड द व्हॅल्यू ऑफ 5C2. व्हॉट विल बी व्हॅल्यू ऑफ 5C2? इट विल बी 5 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 5 minus 2 is 3 फॅक्टोरियल. इथे लक्षात. आणि 5C3 जर आपण बघितलं या ठिकाणी इट विल बी 5 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 5 minus 3 is 2 फॅक्टोरियल. बघा या ठिकाणी राइट हँड साइड इज अगेन सेम. हे लक्षात आलं. यस NCR is always equal to NCN minus R. त्यानंतर या ठिकाणी पुढचा रिझल्ट आहे बघा NC1 is always equal to N. NC1 is always equal to N. म्हणजे लक्षात आलं बघा. what will be 5C1? 5C1 will be equal to 5. रिझल्ट आपण बघितलाय बघा. it will be 5 factorial upon 1 factorial into 5 minus 1 is 4 factorial.
या ठिकाणी लक्षात आलं बघा 5 फॅक्टोरियल कॅन बी रिटन ॲज 5 into 4 फॅक्टोरियल अपॉन 1 फॅक्टर म्हणजे 1 असणार आहे आणि अपॉन 4 फॅक्टोरियल गेट्स कॅन्सल आणि इट इज इक्वल टू 5. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं बघा NC1 इज ऑलवेज इक्वल टू n. NC1 is always equal to n. So similarly 5C1 is equal to 5. 7C1 will be equal to 7. 4C1 will be equal to 4. 10C1 will be equal to 10. स्टँडर्ड रिझल्ट आपण या ठिकाणी जसे परम्युटेशनचे समजून घेतले त्याच पद्धतीने आपण कॉम्बिनेशनचे पण समजून घेत आहोत. नाही स्टँडर्ड रिझल्ट लक्षात आले तर कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला यूज करून तुम्ही त्या स्टँडर्ड रिझल्ट पर्यंत आरामशीर या ठिकाणी पोहोचू शकता. सो लेट्स गो टू द स्टँडर्ड रिझल्ट नंबर 3. या ठिकाणी बघितलं NCR is always equal to NCN minus 1. इथे लक्षात. त्यानंतर या ठिकाणी बघा पुढचा फॉर्म्युला NCX. if NCX is equal to NCY, NCX is equal to NCY जर असेल then या ठिकाणी लक्षात आलं या ठिकाणी x must be equal to y or x plus y must be equal to n. इथे लक्षात NCX is equal to जर NCY असेल या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल बघा है ना या ठिकाणी बघा NCR is equal to NCN minus R आणि ते म्हणता x plus y is equal to n. R plus n minus r gets cancelled, it is equal to n. ही कंडिशन त्या ठिकाणी सॅटिस्फाय होत आहे. इथे लक्षात म्हणते कॉम्बिनेशनचे फॉर्म्युले इक्वल असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघितलं बघा फिफ्थ रिझल्ट नंबर 5 NCR plus NCR minus 1. NCR plus NCR minus 1 is equal to n plus 1 CR. n plus 1 CR या ठिकाणी n plus 1 CR असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा सिक्स्थ रिझल्ट या ठिकाणी आपण समजून घेत आहोत. सिक्स्थ रिझल्ट मध्ये काय झालं बघा the number of ways of selecting one or more object, the number of ways of selecting one or more objects from n different object is given by 2 raised to n minus 1. I repeat, the number of ways of selecting one or more objects from n objects, n different object मधून जर एक किंवा जास्त ऑब्जेक्ट आपल्याला सिलेक्ट करायचे असेल तर हाऊ मेनी वेज आपण करू शकतो. इट इज ऑलवेज इक्वल टू 2 raised to n minus 1. किती वेगळ्या प्रकारे करू शकतो आपण 2 raised to n minus 1. इथे लक्षात 2 raised to n minus 1 different ways we can select the one or more objects from n different objects. त्यानंतर या ठिकाणी बघा सेवन्थ फॉर्म्युला NCR has maximum value. NCR ची व्हॅल्यू कशी असणार आहे मॅक्सिमम व्हॅल्यू असणार आहे if कंडिशन नंबर 1 the value of r is equal to n upon 2. व्हॅल्यू ऑफ r किती असणार आहे n upon 2 म्हणजे हाफ ऑफ द व्हॅल्यू जर असेल r ची तर या ठिकाणी लक्षात आलं या ठिकाणी काय लक्षात आलं या ठिकाणी कॉम्बिनेशनची व्हॅल्यू जी असणार आहे दॅट विल मॅक्सिमम प्रोव्हाइडेड दॅट n is even. म्हणजे जर 2 4 6 8 असेल तर म्हणजे लक्षात आलं की रिझल्ट आपण डिवाइड करू शकतो 4 upon 2 is 2, 6 upon 2 is 3, 4 upon 2 is 2, 8 upon 2 is 4. इथे लक्षात म्हणजे या ठिकाणी n नंबर शुड बी इव्हन तर मॅक्सिमम व्हॅल्यू असणार आहे कॉम्बिनेशन किंवा ते म्हणताय द व्हॅल्यू ऑफ r शुड बी इक्वल टू n minus 1 upon 2 or n plus 1 upon 2 if n is odd. n जर ऑड असेल तर व्हॅल्यू ऑफ r शुड बी आयदर n minus 1 upon 2 or n plus 1 upon 2 म्हणजे इव्हन करून 2 ने डिवाइड केला दॅट नंबर विल बी द परफेक्ट नंबर आपल्याला या ठिकाणी भेटेल म्हणजे डेसिमल पॉइंट मध्ये नसणार आहे ना. या ठिकाणी ते लक्षात आलं आपल्याला कॉम्बिनेशन फॉर्म्युलाची मॅक्सिमम व्हॅल्यू कधी असेल हे तुमच्या या ठिकाणी लक्षात येत असेल म्हणजे लक्षात आलं त्या टोटल मधून हा फॉर्म्युला आणि हा कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आपल्याला महत्वाचा आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा हे रिझल्ट या ठिकाणी महत्वाचे आहे आणि हे रिझल्ट या ठिकाणी महत्वाचे आहे. ओके सो लेट्स गो टू नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट म्हणजे या ठिकाणी इम्पॉर्टंट शॉर्टकट्स इम्पॉर्टंट फॉर्म्युले आपल्याकडे येते आहेत. ही इन्फॉर्मेशन आपण प्रॉब्लेम सॉल्व करताना डायरेक्टली या ठिकाणी यूज करणार आहोत. ते म्हणतात बघा नंबर ऑफ वेज इन विच m one type of different objects है ना m one type of different object and n other type of different objects can be arranged in a row so that all the second type of objects come together. इथे लक्षात म्हणजे बघा या ठिकाणी n दुसऱ्या टाइपचे n जर आहे आणि पहिल्या टाइपचे m जर आहे तर ते म्हणता दुसऱ्या टाइपचे म्हणजे n नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स कम टुगेदर. इथे लक्षात then the number of ways the arrangement can be done
विल बी n फॅक्टोरियल है ना. दुसरा जो फॅक्टोरियल आहे ना, दुसरा जो नंबर आहे n फॅक्टोरियल इंटू m प्लस 1 फॅक्टोरियल है ना. जो या ठिकाणी आपण पहिला आहे m आणि दुसरा आहे n. n आपल्याला बरोबर पाहिजे म्हणून पहिले n फॅक्टोरियल घेतला आणि इंटू m प्लस 1 फॅक्टोरियल हा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे. त्यानंतर बघा नंबर 2, द नंबर ऑफ वेज इन विच n फर्स्ट टाइप of objects and n minus 1 is other type. n minus 1 is other type. फक्त minus 1 एक आणि कमी असणार आहे. Of different objects can be arranged in a row so that no objects of the same type come together. है ना. No objects of the same type come together. म्हणजे दोन सेम टाइपचे ऑब्जेक्ट्स जर एकत्रित येणार नाही असं जर आपण बघितलं, पण लक्षात घ्या या ठिकाणी पहिला n आहे आणि दुसरा n minus 1 आहे. म्हणजे हा जर 5 असेल तर हा 4 असणार आहे. है ना, हा 4 असणार आहे. लक्षात येतंय. एक आणि कमी असेल then and then we can use this formula as n factorial to n minus 1 factorial, as n factorial into n minus 1 factorial. त्या ठिकाणी नंबर 3 कडे झालं. नंबर ऑफ वेन in which n first type of different objects and again n other type of different objects can be arranged in a row alternatively as है ना. या ठिकाणी जर दोन्ही पण सेम नंबर असतील, वेगवेगळ्या डिफरंट टाइपचे दोन्ही पण सेम जर असतील, इट विल बी 2 into n factorial into n factorial and it will be 2 times n factorial into n factorial. So number 4 बघा, the number of ways in which m फर्स्ट टाइपचे m आहे है ना, फर्स्ट टाइपचे m आहे of different objects and second टाइपचे n आहे of different objects where m is greater than n can be arranged in a circular so that two objects of same kind come together. Two objects of same time come together है ना. पहिलं जर या ठिकाणी m आहे तर आपण काय करू बघा, m minus 1 फॅक्टोरियल घेणार आणि त्यानंतर परम्युटेशन द फॉर्म्युला दॅट इज m p n and when the objects of second type come together r is equal to and when the objects of and the no two objects come together असेल तर हा फॉर्म्युला आहे. आणि objects of same type come together that will be m factorial into n factorial है ना. सेम टाइप जर जवळ येणार असेल, आपल्याला जर आपण चेक करायचं असेल तर टू सेम टाइपचे ऑब्जेक्ट जवळ येत आहे that will be m factorial into n factorial and same type जर जवळ है ना, that will if they will not come together it will be m minus 1 factorial into m p n. त्यानंतर या ठिकाणी आपण पुढच्या पॉइंट कडे चाललो बघा. पॉइंट नंबर 5 npr upon npr minus 1 npr upon npr minus 1 is equal to n minus r plus 1 n minus r plus 1 हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. त्यानंतर या ठिकाणी पॉइंट नंबर 6 बघा. पॉइंट नंबर 6 आहे द नंबर ऑफ वेज in which n different objects can be arranged. The number of ways in which n different objects can be arranged into r different groups. n different objects can be arranged into r different groups is always equal to n plus r minus 1 pn. बघा या ठिकाणी number of ways in which n different objects can be arranged into r different groups मध्ये सांगतायत. So it will be n plus r minus 1 permutation of n or it is n factorial n minus 1 c r minus 1 according as a blank group are or are not admissible है ना. blank group म्हणजे having no objects is not permissible. त्यानंतर बघा पॉइंट नंबर 7 the number of ways in which n identical objects, n identical म्हणजे काय, सेम है ना. n number of same objects can be distributed into all different groups. It is equal to n plus r minus 1 c r minus 1 or nc1 c r minus 1 according as the blank groups म्हणजे empty groups are not admissible. त्यानंतर बघ पॉइंट नंबर 8 the number of ways of answering one or more n questions. The number of ways of answering one of more of n question. One of more of n question is equal to 2 raised to n minus 1 है ना. one of more of n question is equal to 2 raised to n minus 1. Point number 9 बघा, the number of ways of answering one or more of n question when each question has an alternative. Each question has an alternative is 3 raised to n minus 1 है ना. 3 raised to n minus 1. Point number 10 बघा, the number of ways of answering all of n questions when each question has an alternative.
है ना, number of ways of answering all of n questions when each question has an alternative is equal to 2 raised to n, है ना, जर त्याला alternative option असेल तर that can be performed in 2 raised to n different ways. त्यानंतर बघा 11 point number 11, n factorial plus 1 is not divisible by any natural number between 2 and n, है ना, n factorial plus 1 जर आपण केलं तर it cannot be divided by any natural number between 2 to n. त्यानंतर बघा point number 12, if n distinct points are given on the circumference of circle, does the number of standard lines, number of straight lines, st म्हणजे straight, the number of straight lines will be equal to nc2. Number of straight lines we can draw will be nc2. जर 5 distinct point असेल it will be 5c2, 6 distinct point असेल तर 6c2, 7 वेगळे पॉइंट जर circumference of circle वर असेल it will be 7c2 number of straight lines we can draw on that circle. त्यानंतर the number of triangles, how many number of triangles we can draw, number of triangles is equal to nc3, number of triangles is equal to nc3. म्हणजे या ठिकाणी जर आपण एका सर्कल वर जर या ठिकाणी आपण 5 पॉइंट घेतले, किती पॉइंट घेतले, 1 2 3 4 आणि 5, if there are 5 points of the circumference of circle, if there are 5 points of the circumference of circle, so by using these 5 points, how many number of triangles can be drawn, that will be 5c3, means 5 factorial upon 3 factorial into 5 minus 3 is 2 factorial, so that is equal to 5 into 4 into 3 factorial upon 3 factorial into 2 factorial, and 2 means 2 factorial is 2, so this 3 factorial gets cancelled, 2 1s are 2, 2 2s are 4, so it will be 5 2s are 10. We can draw 10 different triangles by using these points, आणि या पॉइंटच्या मदतीने आपण है ना वेगवेगळे 10 नंबर ऑफ ट्रायंगल्स आपण या सर्कम्फरन्स ऑफ सर्कल वरती असणारे पॉइंटच्या मदतीने आपण या ठिकाणी ड्रॉ करू शकतो. त्या ठिकाणी ते म्हणतात नंबर ऑफ क्वाड्रिलॅटरल्स, how many number of quadrilaterals can be drawn, that is ncn, that is ncn म्हणजे या ठिकाणी बघा what is ncn, so लक्षात आलं ncn is equal to n factorial upon n factorial into n minus n factorial, so लक्षात आलं या ठिकाणी बघा हे कॅन्सल, n minus n 0, so it is equal to 1. हे लक्षात म्हणजे नंबर ऑफ क्वाड्रिलॅटरल किती असणार आहे 1. किती पॉइंट असेल तर या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल्स we can draw is always equal to 1. So अशा प्रकारे पॉइंट नंबर 12 तुम्हाला या ठिकाणी समजलेला असेल. So let's go to point number 13. The number of permutation of n different objects are taken at a time, है ना, at a time r आपण घेतले n ऑब्जेक्ट्स मधून r ऑब्जेक्ट्स आपण कन्सिडर केले when each object may be repeated any number of times, है ना, जर each number is repeated, है ना, any number of times, then it will be n raised to r, n raised to r, n raised to r असणार आहे. लक्षात हा फॉर्म्युला आपण पहिले पण बघितला तर शॉर्टकट मध्ये पण या ठिकाणी बघितलेला आहे. सो नंबर ऑफ परम्युटेशन्स अंडर अ सर्टन कंडिशन या ठिकाणी बघा है ना, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे शेवटचा या ठिकाणी बघा. नंबर 1, the number of permutation of n different objects taken r at a time when a particular object is to be included in each arrangement is r factorial into n minus 1 upon p minus 1. I repeat बघा, n number of permutations and number of permutations of n different objects taken r at a time when the particular object is to be included, particular object बद्दल जर ते म्हणताय या ठिकाणी त्याचा इन्क्लुडिंग करा तर ते म्हणतात अरेंजमेंट कॅन बी डन इन r factorial into n minus 1 p r minus 1 different ways. Number 2, when a particular object is excluded, तो जर सोडला तर how many number of ways that arrangement can be done, it will be n minus 1 pr, n minus 1 pr. Number 3 मध्ये बघा, number of permutations of n different objects taken all at a time when m specified objects always come together. I repeat again बघा, पुन्हा वाचते बघा, number of permutation of n different objects taken all at time when m specified objects always come together. m specified objects always come together. n पैकी m always together येणार असतील तर या ठिकाणी काय असणार बघा, है ना, जर दोन एकत्रित असणार 2 फॅक्टोरियल, त्यानंतर n मधून m मायनस करायचं आहे ना. या ठिकाणी आपण बघा 5 डिफरंट ऑब्जेक्ट्स आर देयर आणि त्यामधून 2 ऑब्जेक्ट्स ऑलवेज कम टुगेदर. हाऊ मेनी डिफरंट वेज इट कॅन बी डन, आपण इथे 2 फॅक्टोरियल घेणार, त्यानंतर काय करणार बघा 5 minus 2 करणार, 5 minus 2 is 3 and 3 plus 1 is 4 factorial.
So result will be 2 factorial into 4 factorial. Out of 5 objects, 2 objects always come together. या ठिकाणी that will 2 times 2 factorial into 4 factorial. 2 times 2 factorial into 4 factorial. त्यानंतर बघा लास्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला या ठिकाणी आपण समजून घेतोय. नंबर ऑफ परम्युटेशन्स ऑफ n different objects taken all at time. Number of permutation of n different objects taken all at time when m specified objects never come together. है ना, m specific objects never come together म्हणजे ते जवळ येणारच नाही. तो आपण काय करणार n फॅक्टोरियल मायनस m फॅक्टोरियल into n minus m plus 1 factorial. n factorial minus m factorial है ना into n minus m plus 1 factorial. अशा प्रकारे मित्रांनो आपण काही शॉर्टकट फॉर्म्युले आपण या ठिकाणी समजून घेतले. कन्सेप्ट या चॅप्टरचा आपण व्यवस्थित समजून घेतलेला आहे. आणि मग मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मल्टिपल चॉईस आपण क्वेश्चन या ठिकाणी बघणार आहोत. तर हे फॉर्म्युले पुन्हा एकदा महत्त्वाचे कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे ना, परम्युटेशनचा फॉर्म्युला, सर्क्युलर परम्युटेशन काय ते व्यवस्थित जर समजलं तर या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं सोपं जाणार आहे. तर मित्रांनो मी इनामदार सराज या ठिकाणी तुमची रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू.